हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आणि आम्ही सगळेजण निघालो आहे आमच्या नेक्स्ट पॉईंटकडे जाण्यासाठी. सकाळी लवकर उठूनच सगळे अगदी फ्रेश झाले होते, तयार झाले होते. आणि ज्या टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीने आमची ट्रिप अरेंज केली होती त्यांनी आमच्यासाठी लोकली फिरण्यासाठी तिथे काही मिनी बस बुक केल्या होत्या, 17 सीटर 20 सीटर अशा. त्यामुळे आमचे पूर्ण ग्रुपमध्ये असे 3 ग्रुप पडले होते जे 3 गाड्यांमध्ये बसणार होते तसे. तर आता आम्ही निघालो आहे श्रीनगरकडे जाण्यासाठी. तर श्रीनगरमध्ये जाता जाता मध्ये 2-3 पॉईंट करायचे असं आमचं ठरलं आहे. तर आम्ही निघालो आहे तिकडेच जाण्यासाठी. आणि श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर अगदी खरंच म्हणजे सगळ्यांच्याकडून आपण जे कौतुक ऐकतो की जम्मू आणि काश्मीर अतिशय सुंदर आहे, बघण्यासारखे आहे. तर आज प्रत्यक्ष मी ते अनुभवत होते आणि खरंच सांगते की जम्मू आणि काश्मीरनं अगदी खरंच बघण्यासारखा निसर्ग सौंदर्य आहे तिथे. आणि जाता जाता मध्ये आम्ही वाटेत थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी. तर इथं असं हे झाडं जंगल टाईपच होतं तिथं सगळं. तिथे आम्ही थांबलो होतो सगळेजण ब्रेकफास्ट वगैरे करायचा म्हणून. आणि सगळ्यांचं फोटो सेशन चालू होतं. सगळेजण इकडे तिकडे फिरत होते निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी. आजकाल सगळ्यांचा मेन फोकस फोटो काढण्यावर आणि व्हिडिओ काढण्यावरच असतो तसाच. तर आम्ही इथे थोडा वेळ थांबून फोटो सेशन वगैरे करून नाश्ता करून पुढे जायला निघणार आहोत. तर 1-2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आहे एका लोकल मंदिराजवळ. कटारामधून श्रीनगरला जाताना मध्ये रस्त्यात हे मंदिर होतं, तिथं आम्ही थांबलो होतो. तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक प्रकारची लोकल दुकाने तिथे होती. त्या दुकानांमध्ये स्वेटर, शॉल, बरीचशी लोकरीचे कुर्तीज वगैरे, लाकडी वस्तू अशा बऱ्याच व्हरायटी विकायसाठी अवेलेबल होत्या. तर ते बघण्यासाठी आम्ही थोडा वेळ थांबलो.
छान असं दर्शन घेऊन आम्ही पार्किंगजवळ आलो आहे आणि ग्रुपमध्ये मेंबर्स जास्त असल्यामुळे थोडे मागं पुढं होतात, त्यामुळे आम्ही त्यांची वाट बघत थांबलो होतो. आणि मंदिरात वरच्या साईडला पण आलो, तिथंसुद्धा अतिशय सुंदर अशी झाडं, परिसर बघण्यासारखा होता, अतिशय सुंदर होता असा. तर थोड्या वेळात आम्ही निघणार आहोत पुढच्या पॉईंटकडे जायला. आता पुढचा पॉईंट कोणता असेल ते मी थोड्या वेळातच सांगते तुम्हाला. तर पुन्हा मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर तासाभराचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आहे एका नेक्स्ट पॉईंटवर. त्या पॉईंटचं नाव आहे पटनी टॉप. अगदी म्हणजे पठारासारखा असा तो भाग होता, आजूबाजूला झाडं होती. आणि इथं जम्मू काश्मीरमध्ये ही जी झाडं दिसत आहेत ना, ही खूप उंच अशी झाडं आहेत. ही पाईन ट्रीज असं म्हणतात यांना. आणि जवळजवळ 150-200 फूट ही झाडं उंच वाढतात. आणि विशेष म्हणजे डोंगर भाग असतो ना, म्हणजे चढ उतार जरी असला तरी, आणि ही झाडं जशीचं तशी स्ट्रेटच वाढतात, वाकडी तिकडी वाढत नाहीत अजिबात. त्यामुळे ही सगळी झाडं अशी एकसारखी बघायला अतिशय छान वाटतं. आणि आम्ही आलो होतो आता पटनी टॉपवर. पटनी टॉप म्हणजे एक गार्डनसारखाच भाग होता. तिथं हॉर्स रायडिंग, झिपलाईन असे बरेच गेम वगैरे तिथं होते अवेलेबल. आणि हे इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते ब्लू कलरचे त्या हट वगैरे आहेत, ह्या रेंटनी आहेत लोकांना राहण्यासाठी वगैरे पाहिजे असेल तर. तर नेक्स्ट पॉईंट आम्ही निघालो आहे आता श्रीनगरकडे जाण्यासाठी. आणि संध्याकाळचे 4-4:30 वाजले आहेत. तर आता जाऊपर्यंत आम्हाला किती वेळ लागतो ते बघणार आम्ही, नाहीतर मग मध्येच एका ठिकाणी थांबून मुक्काम करायचा असं सगळ्यांनी ठरवलं आहे. तर बघूयात आता पुढे काय होतं ते. तर आम्ही निघालो आहे काश्मीरमध्ये श्रीनगरकडे जाण्यासाठी. आणि श्रीनगरला जाण्यासाठी अजून 3 तास तरी लागणार आहेत. आणि संध्याकाळची वेळ आहे, आम्हाला जाऊपर्यंत शक्यतो रात्र होईल. घाट रस्ता असल्यामुळे सगळ्यांच्या विचाराने असं ठरलं आहे की मध्येच एखादं चांगलं हॉटेल बघून तिथे मुक्काम करायचा आणि सकाळी लवकर निघायचं. तर चांगलं हॉटेल बघून आम्ही पुढे आता मुक्काम करणार आहोत. तर तोपर्यंत जर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या पाठिंब्यानेच माझं चॅनल मोठं होणार आहे. तर आम्ही थोड्या वेळाने पोहोचलो हॉटेलमध्ये आणि रात्र झाली होती आणि इतकी थंडी होती तिथे, सगळेजण गाराटले होते. तर आम्ही सगळ्या लेडीज गप्पा मारण्यासाठी एकाच्या रूममध्ये जमा झालो होतो. तर तिथं आम्ही सगळे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, म्हणजे सगळे ब्लँकेटमध्ये बसले होते, इतकी थंडी होती तिथं. तर नेक्स्ट पुढच्या डेजमध्ये आम्ही कुठे जाणार आहोत, कसे जाणार आहोत हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेलच. तोपर्यंत बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.